पाऊस आला म्हणून छत्री उघडली. छत्री उघडताच महिलेचा जागीच मृत्यू. नागरिकांनो, वेळ काढून ही घटना नक्की पहा. ही घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये. त्या दिवशी सकाळ इतर दिवसांसारखीच सुरू झाली होती. घरातील नेहमीची कामं उरकून एक महिला आपल्या कामासाठी घराबाहेर पडली. तिच्यासोबत तिचा मुलगाही होता. दोघेही 2 चाकीवरून निवांतपणे निघाले होते. रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. हवामान ढगाळ होतं, पण कोणालाही असं वाटत नव्हतं की पुढच्या काही मिनिटात एक साधा निर्णय इतका महागात पडेल. मायलेकांमध्ये गप्पा सुरू होत्या. घरातील आणि पुढील आयुष्याबद्दल बोलत ते आपापल्या मार्गाने पुढे जात होते. सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं. प्रवास सुरू असतानाच अचानक वातावरण बदलायला लागलं. काळे ढग अधिक दाटून आले आणि काही क्षणात हलक्या सरी सुरू झाल्या. सुरुवातीला पाऊस फारसा नव्हता, पण अंगावर थेंब पडू लागल्याने भिजण्याची चिंता निर्माण झाली. रस्त्यावर अनेक वाहन चालक वेग कमी करत होते. काही जण बाजूला थांबत होते, तर काही जण रेनकोट किंवा छत्री काढत होते. त्या महिलेनेही पावसापासून बचाव करण्यासाठी एक निर्णय घेतला. तो निर्णय तिला योग्य वाटत होता, पण याच क्षणी नियतीने वेगळंच काही ठरवून ठेवलं होतं. 2 चाकी अजूनही सुरूच होती. वाहन पूर्णपणे थांबवण्याऐवजी चालत्या अवस्थेतच त्यांनी छत्री उघडण्याचा प्रयत्न केला. पावसाचे थेंब वाढत होते आणि वाऱ्याचा वेगही वाढला होता. हातातील छत्री उघडताच ती वाऱ्याच्या झोताने अचानक एका बाजूला जोरात खेचली गेली. सर्व काही सेकंदात घडलं. वाहनाचा तोल बिघडला. मागे बसलेल्या महिलेचा समतोल सुटला आणि त्या रस्त्यावर जोरात आपटले आणि त्या क्षणी आजूबाजूला असलेल्या लोकांनाही नेमकं काय झालं हे समजायला काही क्षण लागले. रस्त्यावर पडताच त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. अपघात इतका अचानक झाला की त्यांच्या सोबत असलेली व्यक्तीही पूर्णपणे हादरून गेली. काही सेकंदांपूर्वी हसत हसत गप्पा मारत सुरू असलेला प्रवास एका क्षणात भीषण दुर्घटनेत बदलला होता. आसपासचे नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. काहींनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी रुग्णवाहिका आणि इतर मदतीसाठी फोन केले. प्रत्येकजण जीव वाचावा म्हणून धडपड करत होता. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांची टीम सज्ज झाली होती. बाहेर कुटुंबीय आणि नागरिक प्रार्थना करत होते. काही वेळापूर्वी सर्व काही सुरळीत असताना आता मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि अनिश्चितता होती. डॉक्टरांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण डोक्याला झालेली दुखापत अत्यंत गंभीर होती. अखेर डॉक्टरांनी अत्यंत दुःखद बातमी दिली. उपचारापूर्वी त्या महिलेने जगाचा निरोप घेतला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. घरातील प्रत्येक सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. रोजच्या आयुष्यातील साधा प्रवास इतक्या वेदनादायी शेवटाला जाईल असं कोणाच्याही मनात नव्हतं. विशेष म्हणजे त्या महिला आपल्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्याच्या उंबरठ्यावर होत्या. अनेक वर्ष काम केल्यानंतर आता निवांत आयुष्य जगण्याची वेळ जवळ आली होती, पण नियतीने त्यांना ती संधीच दिली नाही. त्या अपघाताची चर्चा संपूर्ण कोल्हापूरमध्ये सुरू झाली. अनेकांनी या घटनेतून एक मोठा धडा घेतला. पावसात घाई करणं, चालत्या वाहनावर छत्री उघडणं किंवा कोणताही छोटासा धोका दुर्लक्षित करणं किती जीवघेणं ठरू शकतं याचं हे जिवंत उदाहरण ठरलं. काही सेकंदांचा निर्णय संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून गेला. त्यामुळे रस्त्यावर असताना प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेणं किती आवश्यक आहे हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं. या संपूर्ण घटनेत सर्वात वेदनादायक बाब म्हणजे कोणतीही मोठी चूक करण्याचा हेतू नव्हता. फक्त पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी छत्री उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण चालत्या वाहनावर केलेली ती छोटीशी कृती जीवावर बेतली. त्यामुळे तज्ज्ञही नेहमी एकच सल्ला देतात, पावसात 2 चाकीवर असाल तर वाहन पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी थांबवा. त्यानंतरच छत्री किंवा रेनकोट वापरा. काही क्षणांचा संयम आयुष्यभराचं दुःख टाळू शकतो. कोल्हापूरमध्ये घडलेली ही घटना आज प्रत्येकासाठी एक इशारा ठरली आहे. आणि माहितीचा विश्वासार्ह आवाज. आत्ताच सबस्क्राईब करा व्ह्यूअर मराठी.